छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपासाठी अंतिम मतदार यादी जाहीर. शहरात केवळ 165 मतदारांची वाढ. एकूण मतदार संख्या 11,18,028 वर. मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर. खासदार बजरंग सोनवणेंनी केलं जरांगेंचं दिल्ली स्वागत. मनोज जरांगे पाटील हे शौर्य पाटलांच्या कुटुंबियांची घेणार भेट. च्या नावाखाली हिंदू मंदिरांना लक्ष करून विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांना संरक्षण. भाजपा आमदार संजय केणेकरांचा छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या विकास आराखड्यावर आरोप. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा बारामती दौरा. अजित पवारांच्या पुढे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक. नागपूर पालिका निवडणुका जाहीर. पालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष कामाला लागा. पालिकेत काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना रंगणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. मुंबईच्या भविष्यासाठी करून दाखवले ते अभिमानाने सांगूया असं म्हणून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली शेअर. कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग आणि या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाची बोलावली बैठक. लवासा प्रकरणाची आज अंतिम सुनावणी. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिकेतून मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी. मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी केली याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये होणार सुनावणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज हिंगोली दौऱ्यावर. वसमत परिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकाच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.